नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. भाषेची अस्मिता आणि भाषेचं राजकारण हे आपल्यासाठी काही नवीन नाही. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून मराठी भाषेचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या झंझावाती लढायामध्ये किंवा झंझावाती लढ्यामध्ये ज्या 106 पेक्षा जास्त हुतात्म्यांनी योगदान दिलं, बलिदान दिलं, तर तेव्हापासूनचा हा राजकीय संघर्ष आज तागायत आपण पाहतो आहोत. निश्चितच भाषिक अस्मिता वेळोवेळी आपल्या समोर येत असली तरी तिचे स्वरूप मात्र आत्तापर्यंत खूपदा बदललेलं आहे. ज्या ज्यावेळी भाषिक अस्मितेला राजकीय अंगाने पाहिलं गेलेलं आहे त्या त्यावेळी भाषिक अस्मिता, संविधान, प्रादेशिकता हे सगळे मुद्दे आपल्या समोर आले आहेत. अगदी अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये छक्कड लिहून आपल्या भाषिक अस्मिता अतिशय ठामपणे संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडल्या आणि सांगितलं की महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची, महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडं मैना भेट नाही तिची. तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, बेळगाव, कारवार, डांगुंबरगाववर मालकी दुजाची, धोंड खंडिनीची, कमाल दंडेलीची, चीड बेकीची, गरज एकीची. म्हणून विनवणी आहे महाराष्ट्राला या शाहिरांची, आता वळू नका, आता वळू नका, कुणी पळू नका, कुणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या कायदी. याच कन्सेप्टला आपण धरून आज पुन्हा एकदा मराठी भाषा, मराठी भाषेची अस्मिता हा मुद्दा पुढे आलेला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या एका निर्णयामुळे. ते म्हणजे कुठे की महाराष्ट्र दिनापासून 1 मे पासून टॅक्सी रिक्षा चालक जे आहेत त्यांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे. अण्णाभाऊ साठेंनी ज्यावेळेस मराठी भाषेची अस्मिता, मराठी भाषेविषयीचं प्रेम आपल्या कवितेमधून, आपल्या छक्कडमधून गायलं, त्यावेळीची मराठी भाषिक अस्मिता आणि आताच्या मराठी भाषिक अस्मितेमध्ये काय फरक आहे, त्याचं विश्लेषण कसं करायचं हे विद्यार्थ्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सोडून आपण या निर्णयाकडे वळूया की महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय नक्की काय आहे. या बातमीचा गाभा जो आहे तो गाभा नक्की काय आहे. कोर इश्यू आहे महाराष्ट्र सरकारने ऑटो रिक्षा असेल, टॅक्सी असेल, ॲप आधारित कुठलंही वाहन असेल, उबेर, ओला सारखी वाहनं असतील किंवा ई बाईक्स, टॅक्सी असतील, यांच्या चालकांसाठी मराठीत संवाद साधणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या अंमलबजावणीला गती दिलेली आहे. हा शब्द फार महत्वाचा आहे. अंमलबजावणीला गती दिलेली आहे म्हणजे हा निर्णय नवीन नाहीये, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. 2019 सालीच याबाबतचा आदेश झाला होता, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे नव्याने हा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे सर्वप्रथम गैरसमज आपला दूर करणं आवश्यक आहे की हा निर्णय नवा नाही किंवा अचानक घेतलेला नाही. ऑलरेडी 2019चा हा निर्णय आहे. पार्श्वभूमी अशी होती की 2019 मध्ये मराठी संवादासंदर्भात शासन आदेश ऑलरेडी जाहीर केलेला होता. अनेक भागांमध्ये प्रभावी अंमलबजावणी त्याची काही होऊ शकली नाही, केवळ तो कागदोपत्री आदेश राहिला. प्रवाशाकडून भाषा अडथळ्यामुळे गैरसोयीच्या अनेक तक्रारी सरकारपर्यंत आल्या की आम्ही ज्यावेळेस प्रवासामध्ये जात आहोत त्यावेळेस भाषिक अडथळ्यामुळे आम्हाला प्रवास सुकर होत नाही आणि साध्यही होत नाही. त्यातच दरम्यानच्या कालावधीमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या विषयाला खूप जास्त महत्त्व आलं. एक प्रतिकात्मक मुद्दा बनला, एक सांस्कृतिक महत्वाचा मुद्दा जो आहे तो हा आपल्या समोर आलेला आपल्याला दिसून येतो. आता हा जो निर्णय आहे बरं, तर त्यातील की पॉइंट्स काय आहेत, निर्णयातील प्रमुख बाबी काय आहेत, तर जे गैर मराठी व्यावसायिक आहेत, जे गैर मराठी व्यावसायिक आहेत त्या चालकांना मूलभूत मराठी संवाद जो आहे तो आवश्यक आहे.
म्हणजे सर्वप्रथम समजून घेणं गरजेचं आहे की संपूर्ण मराठी भाषा येणं अनिवार्य नाही. अगदी फ्लुएंट शुद्ध प्रमाण मराठी भाषा येणं अनिवार्य नाही. तर मूलभूत मराठी संवाद म्हणजे फंडामेंटल्स जे आहेत भाषेचे आली पाहिजे, की दिशा कोणती आहे, गंतव्य कुठं जायचं आहे, मार्ग कसा आहे, तातडीची मदत, यासाठी बेसिक मराठीचा वापर असणं आवश्यक आहे. कारण बऱ्याच ठिकाणी याबाबतची मिसइन्फॉर्मेशन आहे की मराठी यायला पाहिजे म्हणजे मराठी भाषा पूर्ण बोलता यायला पाहिजे वगैरे वगैरे सगळं. तसं नाही. तर महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारने ही मोहीम सुरू करण्याचा विचार केलेला आहे. त्यासाठी प्रस्तावित उपाययोजना काय केलेली आहे की चालकांसाठी व्यावहारिक मराठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यायला पाहिजे म्हणजे सरकार निष्क्रिय नाहीये, पॅसिव्ह रोल नाही, ऍक्टिव्ह रोल मध्ये आहे की चालकांसाठी मराठी प्रशिक्षण व्यावहारिक, ते पण म्हणजे प्रॅक्टिकल काही संवाद असतील. सोपा संवादाधारित अभ्यासक्रम आहे. सोपे सोपे संवाद, साहित्यिक, शिक्षण तज्ज्ञ आणि सांस्कृतिक व्यक्तींचं मार्गदर्शन घेण्यात आलं. समजा मी रिक्षामध्ये बसतो आहे, तर कुठे जायचं, कुठे सोडायचं, तुम्हाला काय हवंय, किती पैसे झाले, असे जे मोजके संवाद आहेत बरोबर, ते संवाद शिकवले जाणार आहे. कारण मी बरीच माहिती घेतली, बऱ्याच ठिकाणी वाचन केलं, तर या निर्णयाबद्दल गैरसमज जास्त आहे आणि याला प्रादेशिकतेच्या मुद्द्यातून पाहिलं जाते, तर तसं नाहीये. तर बेसिक मराठीचा जो मुद्दा आहे, बेसिक भाषेची जी फंडामेंटल्स आहेत तेच फक्त इथं आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांना सुविधा होईल, संवादामधला अडथळा कमी होईल आणि ऑलरेडी सरकार जे आहे ते ऍक्टिव्ह प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे अडचण नाहीये. मराठी भाषेबद्दल ओळख होईल, आदर निर्माण होईल आणि भाषा आणि उपजीविका, कोणाचं पोट मारण्याचा प्रश्न नाही, भाषा आणि उपजीविका यांच्यामध्ये एक संतुलन साधलं जाणार आहे. परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे, परीक्षेसाठी आपल्याला प्रिलिम्ससाठी 2019चा आदेश, परिवहन विभागाचा उपक्रम, अभिजात भाषा आणि भाषिक धोरण, आणि मेन्सला जर आपण विचारात घेतलं, मेन्स अनालिसिस, तर याची एक सकारात्मक बाजू आहे. बरं, सकारात्मक बाजू म्हणजे काय, एक गुड गव्हर्नन्स, म्हणजे सार्वजनिक सेवा सुलभ होऊन जाते. सर्व जनतेला असं वाटतं की मी माझ्या राज्यामध्ये माझ्या मातृभाषेतून संवाद साधू शकतो. आता आपण जे शिक्षित आहोत किंवा जे शहरी भागामध्ये राहत आहोत त्यांचा विचार इथं करू नका, परंतु जे सर्वसाधारणपणे मराठी भाषेलाच प्रमुख भाषा म्हणून मानतात, प्रवासासाठी किंवा इतर ठिकाणी मराठी भाषेचाच वापर करतात, त्या व्यक्तींसाठी, वृद्ध व्यक्तींसाठी किंवा इतर असहाय्य व्यक्तींसाठी ही फार मोठी मदत ठरणार आहे. नागरिक केंद्रित प्रशासन होईल, म्हणजे नागरिक हा सेंट्रलला येईल. दुसरी गोष्ट, भाषिक हक्कांचं संरक्षण होतं, प्रादेशिक भाषेचं जतन होतं. अनेकदा आपण पाहतो की भाषेवर अतिक्रमण होते, भाषेचे म्हणजे कुचंबना होते आहे किंवा भाषा मागे पडते आहे, अशा प्रकारचे तक्रारी असतात. सांस्कृतिक ओळख हरवत चाललेली आहे, तर ती बळकट करण्यासाठी मदत होईल. प्रवासी चालक संवाद सुधारेल आणि गैरसमज कमी होतील की बाबा प्रवास जर संवादावर आधारित असेल तर. आता क्रिटिसिझम काय आहे, या दुसरी दोन्ही बाजू पाहूया. संघराज्यवाद आणि स्थलांतर, भारताची राज्यघटना आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज जे आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी संघर्ष होण्याची शक्यता आहे थोडी, पण मला तसं वैयक्तिकरित्या वाटत नाही, काही काळजी करू नका, सांगतो तुम्हाला पुढे. बरोबर, काय होतं की संघराज्यवाद आणि स्थलांतराचा प्रश्न निर्माण होतो. इतर राज्यातील चालकांसाठी अडचण होऊ शकते. अर्थातच हा मुद्दाच इतर राज्यातील चालकांसाठी निर्माण झालेला, म्हणजेच काहींना भाषा शिकणं फार कठीण जाऊ शकतं. आणि हे बघा, आणि भाषिक सक्ती आणि समावेशकता, अनिवार्यता आणि प्रोत्साहन यातील समतोल महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रोत्साहन देता की आपण मराठी शिकलो पाहिजे किंवा आपण मराठी बोललो पाहिजे, त्यावेळेस गोष्ट वेगळी असते, आणि ज्यावेळेस तुम्ही अनिवार्य म्हणजे कंपल्सरी करता, सक्ती करतात, त्यावेळेस गोष्ट थोडीशी वेगळी होते. प्रश्न असा आहे की पुन्हा प्रशिक्षण कोण देणार आहे, तशी यंत्रणा तयार आहे का, प्रमाणपत्राची व्यवस्था कशी आहे, पालन तपासणी कशी केली जाणार, यावरती थोडीशी अडचणी. आता याचे इम्पॉर्टंट लिंकेजेस आहेत. भारतीय संविधानातील आर्टिकल 19(1)G म्हणजे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे. मग अशा वेळी त्या व्हॅल्यूज सोबत कुठेतरी कॉन्फ्लिक्ट निर्माण होतोय का, हे देखील पाहणं आवश्यक आहे.
म्हणजे अनिवार्यता हा ज्यावेळेस शब्द येतो की आलंच पाहिजे, केलंच पाहिजे, त्यावेळेस हा शब्द येतो. दुसरी गोष्ट, अनुच्छेद 29 सांस्कृतिक हितसंबंधांचे संरक्षण याच्याशी संबंध येतो. 345 राज्याची भाषा, 8वी अनुसूची, भाषांचे संविधानिक स्थान, या सगळे मुद्दे या संदर्भात येऊ शकतात. एमपीएससी यूपीएससी मध्ये जर विचार केला तर प्रादेशिक भाषांचे संरक्षण, सेवा क्षेत्रातील भाषिक कौशल्य यांच्यामध्ये संतुलन कसे साधता येईल. मग उत्तरामध्ये आपण भाषा संरक्षण, कार्यक्षमता, प्रशिक्षण मॉडेल या गोष्टीवरती आपण मुद्दे लिहू शकतो. काही संभाव्य प्रश्न आहेत ते देखील इथे तुम्ही पाहून घ्या आणि पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. आता निर्णयाचे परिणाम काय होणार आहे. निर्णयाचा पहिला सकारात्मक परिणाम होईल प्रवासी आणि चालक संवादामध्ये सुधारणा होईल. काय होईल की गंतव्य स्थान काय आहे, मार्ग कुठला आहे, तुमचे भाडे किती आहे, सूचना काय आहे, याबाबत स्पष्ट संवाद होईल. कारण गाडी करणारा, रिक्षा करणारा, टॅक्सी करणाऱ्याला समजलं पाहिजे की आपण जिथे बसतो आहोत, कुठे चाललो आहोत, कोणत्या मार्गाने चाललेलो आहोत. नाहीतर जे गैरसमज आणि तक्रारी जे आहेत त्या वाढतील. बरोबर. त्यामुळे या निर्णयामुळे ह्या गैरसमज तक्रारी कमी होतील. सर्व्हिस वितरण जे आहे ते अधिक परिणामकारक होईल, कारण संवाद जास्त होईल. संवाद वाढला की सर्व्हिस वाढते. प्रवासातील गोंधळ जे आहे ते कमी होईल. चुकीचा मार्ग निवडला, सूचनाच नाही समजली, आम्हाला समजलंच नाही की तुला कुठं सोडायचं होतं. इमर्जन्सी केस आली, आपत्कालीन काही इमर्जन्सी, कोणाला त्रास व्हायला लागला, दवाखानाची गरज आहे, तर त्याला तुझी भाषा, तुला त्याची भाषा जर समजतच नसेल तर मग अशा वेळी काय करायचं, तर ते इमर्जन्सी मधील अडथळे कमी होतील. दैनंदिन सार्वजनिक वाहतुकीत कार्यक्षमता वाढेल. हा निर्णय सक्ती केली किंवा अनिवार्यता केली किंवा बळजबरी केली अशा हेतूने जर आपण पाहिलं तर त्याचे सगळे निगेटिव्ह साईड दिसतील. पण व्यवस्थितरित्या प्री ट्रेंड करून जनतेशी सुसंवाद साधण्यासाठीचं प्रशिक्षण देऊन जनताभिमुख शासन करण्यात येईल अशा प्रकारे पाहिलं तर त्याचे पॉझिटिव्ह साईड समजतील. मग दैनंदिन सार्वजनिक वाहतुकीमध्ये कार्यक्षमता वाढू शकते, फास्ट. दैनंदिन व्यवहारामध्ये मराठीचा वापर वाढेल, भाषिक अस्मिता, सांस्कृतिक ओळख थोडी मजबूत होईल. एक सिक्युअर वाटेल माणसाला की नाही, माझी बाबा भाषा जिवंत आहे. मराठीला व्यावहारिक स्थान मिळेल म्हणजे व्यवहारामध्ये. मग हा निर्णय जो आहे, हा निर्णय फक्त भाषेचा आग्रह नाहीये, हे तुम्ही समजून घ्या. सिटीजन्सचा कन्व्हिनियन्स आहे, कल्चरल रिस्पेक्ट आहे, या दोघांचाही समन्वय असतील. प्रवाशांची सोय तर होतेच, पण आपल्या राज्यातील राज्यभाषेचा आदरही येतो. तुम्ही म्हणणार सर याची अंमलबजावणी कशी होणार या गोष्टीची, तर याबाबतच्या तरतुदी ऑलरेडी 2019च्या आदेशामध्ये आहे. हा मी पुन्हा एकदा सांगतो, काही नवीन निर्णय नाही. तर मोटर परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत तपासणी मोहीम होणार आहे. परवानाधारक चालकांच्या भाषिक पात्रतेची पडताळणी होईल. ज्यांच्याकडे परवाना आहे ते चालक जे आहेत ते चालकांची भाषेची पडताळणी होईल. आणि मराठी ज्ञान नसेल तर कारवाईची शक्यता आहे. कारवाई काय होऊ शकते, लायसन्स रद्द होऊ शकतं किंवा परवाना रद्द होऊ शकतो किंवा परवानगी नाकारली जाऊ शकते. सरकारने सांगितले की प्रवासी आणि चालक संवादामध्ये अडथळे आहेत, प्रवाशांच्या खूप तक्रारी येत आहेत, सर्व्हिस नीट मिळत नाही, सार्वजनिक गैरसोय होते आहे. त्यामुळे विद्यमान नियमांची काटेकोर फक्त अंमलबजावणी करणार आहे, नव्याने काही करणार नाही. मग परवाना देताना स्थानिक भाषेचं ज्ञान, हा नियम आधीपासूनच आहे. पण दुर्दैवाने माझ्या नावावर परवाना घ्यायचा, रिक्षा दुसऱ्याला चालवायला लावायची की ज्याला मराठी भाषा येत नाही, त्यामुळे ह्या समस्या जास्त निर्माण झाल्या. नवं धोरण नाही तर विद्यमान नियमांची फक्त कठोर अंमलबजावणी होणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने आपला रेग्युलेटरी एन्फोर्समेंट असेल, सिटीजन सेंट्रिक सर्व्हिस असेल, पब्लिक ग्रीव्हन्स असेल किंवा मग लिंग्विस्टिक मॅटर्स असतील, प्रादेशिक मॅटर असेल किंवा स्टेट आणि सोसायटीचा संबंध असेल, भारतीय राज्य घटनेशी लिंकेजेस असतील, हे सगळं आपलं लक्ष आहे. आता याच्यामध्ये एक चॅलेंज याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे. ते म्हणजे काय,
परवाना रद्द हा खूप कठोर उपाय आहे का? म्हणजे प्रमाणबद्धतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. डायरेक्टली परवाना रद्द करणे हा कठोर निर्णय आहे का? काही ऑप्शन निवडता येईल का? मराठी येणे म्हणजे काय याबाबतची सुस्पष्टता असली पाहिजे. म्हणजे बोलणे का वाचन का लेखन का मूलभूत संवाद हे स्पष्ट निकष यामध्ये आवश्यक आहे. दंडात्मक कारवाईपेक्षा प्रशिक्षणात्मक कारवाई जर केली, दंडात्मक मॉडेलपेक्षा प्रशिक्षणाच्या आधारित मॉडेल अधिक उपयुक्त ठरू शकतं, की प्रशिक्षण द्या, ट्रेनिंग द्या, ते जास्त उपयुक्त ठरेल. त्यामुळे बातमीतून समोर आलेल्या मुद्द्यांपैकी एक गोष्ट लक्षात ठेवा, की हा कुठलाही नवा नियम नाही. हा नियम पहिल्यापासून अस्तित्वात आहे. 2019चाच आदेश आहे. फक्त त्याची कठोर अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून होते आहे. आता ते कठोर हा शब्द पण कसा म्हणावा? निर्णयाची अंमलबजावणीच असते, कठोर काय असते? मग टॅक्सी किंवा परवाना देताना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. हा नियम आधीपासून आहे. त्यामुळे नवीन पॉलिसी नाहीये, तर फक्त एन्फोर्समेंट इश्यू म्हणून आपण याला पाहू शकतो. त्यासाठी दुसरा मुद्दा आहे भाषिक कर्तव्य आणि भाषिक आदर. ज्या प्रदेशामध्ये आपण व्यवसाय करतो त्या प्रदेशाची भाषा शिकणे हे आपलं एक सामाजिक कर्तव्य म्हणून सरकार मांडणी करते आहे. त्यामुळे मातृभाषेचा अभिमानही निर्माण होतो आणि इतर भाषांबद्दल आदरही तयार होतो. हा एक संतुलित दृष्टिकोन. मग कारवाईचे 2 स्तर आहेत. पहिला आहे चालकांवर. मराठी निवासने संवाद पडताळणी केली जाईल. पालन होत नसेल तर परवाना रद्द केले जाईल. दुसरी गोष्ट, जर भ्रष्टाचार होत असेल तर अधिकाऱ्यांवर सुद्धा चुकीच्या पद्धतीने परवाने दिल्यास कारवाई होईल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटेबिलिटी सुद्धा निश्चित केलेली आहे. पुन्हा बनावट कागदपत्रांचा मुद्दा आहे, न्यू डायमेन्शन. ही बातमी फक्त भाषेपुरती नाही. याच्यामध्ये गव्हर्नन्स आहे, फ्रॉड आहे, रेग्युलेटरी इंटिग्रिटीचा मुद्दा जोडला गेलेला आहे. आणि आरोप केलेले आहेत की बनावट कागदपत्र तयार केली जातात, रहिवासी दाखले तयार केले जातात, म्हणजे ज्याला आपण संगनमत म्हणतो, भ्रष्टाचार, त्यामुळे चुकीचे परवाने दिले जातात. त्यामुळे ह्या समस्या निर्माण होतात. यामुळे एक मुद्दा जो आहे हे लक्षात ठेवा की दस्तऐवज पडताळणी परफेक्ट झाली, संस्थात्मक पारदर्शकता आली, भ्रष्टाचारावर कंट्रोल ठेवलं आणि प्रशासनामध्ये सुधारणा केली तर कुठलाही निर्णय जो आहे तो जड, सक्तीचा वाटणार नाही किंवा कंपल्सरी वाटणार नाही. आणि भाषेचा मुद्दा हा अस्मितेचा मुद्दा आहे, प्रादेशिकतेचा मुद्दा आहे, मराठी भाषा इतरांवर लादण्याचा मुद्दा आहे. अशा प्रकारचे गैरसमज निर्माण होणार नाही. मूळ प्रश्न फक्त प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा. प्रवाशांना देखील किंवा चालकांना देखील कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. अगदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा संवाद साधता आला पाहिजे. मराठी भाषेचा व्यावहारिक वापर वाढला पाहिजे. प्रवासामध्ये गोंधळ कमी झाला पाहिजे. एवढी साधी सिंपल यामागची अपेक्षा आहे. फक्त याला जर आव्हान दिलं गेलं तर या अनुषंगाने डायरेक्टली बॅन करता येऊ शकत नाही कुठल्याही राज्यातील व्यक्तीला. मग सरकारने याबाबत एक अप्रत्यक्ष निर्णय घेतला की अशा प्रकारे मराठी ज्ञान आवश्यक आहे. आणि ते देखील फंडामेंटल ज्ञान, म्हणजे मूलभूत भाषा कौशल्य, सोपी वाक्य. तुम्ही कसे आहात, तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठे सोडायचं आहे, मी काय मदत करू शकतो, तुम्हाला काय होते, अशा प्रकारच्या बेसिक संवादानेच इथे या संदर्भात परिपूर्ती होणार आहे. पण भविष्यामध्ये प्रशिक्षण कोण देणार, प्रमाणपत्र कसं वाटलं जाईल, पालन, त्याची तपासणी कशी होईल, याबाबतची अनिश्चितता मात्र अजूनही आहे. त्यामुळे सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे, भाषेचे हक्क जतन करायचे आहेत, गव्हर्नन्स चांगला तयार करायचा आहे. त्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहेच. परंतु एक गोष्ट मात्र आणखी एक महत्त्वाची आहे, ती म्हणजे काय की मराठी भाषेचा हा निर्णय 2019चाच आहे. त्याची फक्त आपण आता काय करतोय, अंमलबजावणी करतोय. मग आता तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंनी जसं सांगितलं, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ती भाषिक अस्मिता
आणि आत्ता रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांच्यापर्यंत मराठी भाषा यायलाच हवी. ही भाषिक अस्मिता, या दोन अस्मितांमध्ये काही अंतर पडलेलं आहे का, किंवा या दोन भाषिक अस्मितांमध्ये काही फरक आहे का, हे तुमच्या सत्सद विवेक बुद्धीवरती सोडून इथे थांबतो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्सद्वारे कळवा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.